अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, उद्या 20 फेब्रुवारी मंगळवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे माघ महिन्यातील विशेष महत्त्वाची एकादशी, जिला आपण जया एकादशी असं देखील म्हणतो। एकादशीचं व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला खरं तर भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत। एकादशीचं व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते। बघा, उद्या व्रत कसं धरायचं आहे, ज्यांना व्रत धरणं शक्य नाहीये त्यांनी कुठल्या सेवा करायच्या आहेत, उद्याच्या दिवशी तुळशी मातेला कुठली वस्तू अर्पण करायची आहे, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कुठली सेवा करायची आहे, उद्या दिव्यामध्ये कुठली वस्तू घालायची आहे, गोमातेची सेवा कशी करायची आहे, याबद्दलची संपूर्ण जी माहिती आहे ही तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, एकादशीचं व्रत हे स्नानासाठी, दानासाठी, गोमातेच्या सेवेसाठी, तुळशीच्या पूजनासाठी, दीपदानासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। उद्याच्या दिवशी आपल्याला धार्मिक स्थळी जाऊन स्नान करायचं आहे। असंख्य लोक ज्यांच्या आजूबाजूला धार्मिक स्थळ आहेत तिथे तुम्हाला खूप गर्दी भेटेल, कारण एकादशीचं जे व्रत आहे ते स्नानासाठी विशेष आहे। आता प्रत्येकालाच तिथे जाणं जमतं असं नाही, पण जर आपल्या बाजूला धार्मिक स्थळ नसेल मग आपण आपल्या घरच्याच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालायचं आहे, पंचगव्य असेल तर ते घालायचं आहे, सोबत थोडंसं गोमूत्र घालायचं आहे आणि थोडीशी अगदी चिमूटभर हळद घालायची आहे। हे सर्व मिक्स करून तुम्हाला स्नान करायचं आहे। या पद्धतीने जरी उद्याच्या दिवशी तुम्ही स्नान केलं तर धार्मिक स्थळी जाऊन जे स्नानाचं पुण्य लाभणार असेल तेच पुण्य तुम्हाला लाभून जाईल। उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आणि व्रत करायचं आहे। बघा, खरं तर एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते। मी नेहमीच सांगते की एकादशीचं व्रत धरा। आता आमच्याकडे तर सगळ्याच घरांमध्ये हे व्रत धरलं जातं। मी कळकळीने सांगते की तुम्हीही हे व्रत धरा, सेवा करत चला, इतका चांगला याचा लाभ होतो ना। अगोदर तुम्हाला एवढं काही वाटणार नाही, पण 1 वर्षामध्ये तुम्हाला इतका याचा फरक जाणवायला लागेल, भरभरून प्रगती होईल, तुमच्या घरामधील दारिद्र्य संपत जाईल। म्हणजे आपण सांगू की माझे दिवस खरंच खूप वाईट होते आणि या 1 वर्षामध्ये हे व्रत धरल्याने माझे दिवस पालटायला लागले, इतका तुम्हाला याचा लाभ होईल। बघा, एकादशीचा जे आपण व्रत पकडतो त्या दिवशी खरं तर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची असते। भगवान श्री विष्णूचा फोटो, मूर्ती असेल तर त्याला स्वच्छ तुम्हाला अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालून झाला की त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, एक फूल अर्पण करायचं आहे, समोर खडी साखरेचा किंवा गुळाचा नैवेद्य ठेवायचा आहे, अर्धा ग्लासभर दूध ठेवायचं आहे, दुधामध्ये देखील थोडीशी साखर मिक्स करायची आहे आणि तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे, किंवा तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये ही सेवा करायची आहे। या दिवशी तुम्हाला फक्त एखादा फळ घ्यायचं आहे किंवा उपवासाला जे पदार्थ आपण खातो ते खायचे आहेत। आता ज्यांना व्रत धरणं जमत नाही की ताई आमच्या गोळ्या चालू आहेत, आम्ही ऑफिसला जातो, आम्हाला भूक सहन होत नाही, मग तुम्ही एकादशीच्या दिवशी भाकरी खा, पोळी खा, पण शक्यतो जी भाजी बनवाल त्यामध्ये तामसी पदार्थ टाकू नका। कांदा लसूण विरहित तुम्ही हे खा, त्याचबरोबर तांदळाचं सेवन करू नका, फक्त पोळी किंवा भाकरी खाली तरीही चालेल। सोबत जी भाजी खाल त्या भाजीमध्ये तामसी पदार्थ जे असतात, लसूण कांदा ह्या गोष्टी टाकू नका। साधं सोपं जे रुचकर जेवण असतं ते तुम्ही केलं तरीही चालेल। शिवाय या दिवशी तुम्हाला जर जास्त काही सेवा जमत नसतील तर फक्त तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जरी केला तरी संपूर्ण व्रताचं फळ तुम्हाला लाभेल। बघा, जपात आणि नामात खूप जास्त लाभ असतो, जपात आणि नामात खूप जास्त प्रभाव असतो। फक्त जप जरी दिवसभर केलात तरीही भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावरती अखंडित प्राप्त होईल। उद्याच्या दिवशी आपल्याला
उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। शिवाय बघा उद्या गोमातेच्या सेवेला विशेष महत्त्व आहे। गोमातेच्या पोटामध्ये उदरामध्ये जिला म्हटलं जातं की 33 कोटी देवांचा वास असतो आणि एकादशीच्या दिवशी जर तुम्ही गोमातेची सेवा केली म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुठेही एखादी गाय माता असेल किंवा जर तुमच्याकडे कुठेही गोमातेचं आता सगळीकडेच केंद्र सुरू झालेलं आहे, तुम्ही गोशाळा सुरू झालेल्या आहे, तिथे तुम्ही जाऊ शकतात। तिथे जाऊन फक्त गायीसाठी एखादा पदार्थ, गोड पदार्थ, पोळी असेल, गूळ असेल, चारा असेल, हा पदार्थ तुम्हाला घेऊन जायचा आहे, तो गोमातेला खाऊ घालायचा आहे, तिला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, तिच्या अभोवती तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, तिचा उजवा जो पाय आहे त्याला स्पर्श करायचा आहे। इतकं जरी तुम्ही एकादशीच्या दिवशी केलेत ना तर 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे, संकट, विघ्न हे सर्व काही दूर होतील, दुःखाचा नाश होईल, दारिद्र्याचा नाश होईल, घरामध्ये आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल। ठीक आहे। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला दिव्यामध्येही एक वस्तू घालायची आहे। बघा उद्या सकाळी उठल्याबरोबर शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे आणि तुळशी मातेच्या समोर देखील लावायचा आहे। खरं तर उद्या तुळशी मातेचं निर्जला व्रत आहे, कारण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं। या दिवशी तुळशी मातेला आपण जल, पाणी अर्पण करत नसतो, तर तुम्हाला फक्त एक दिवा समोर प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला 21 चिमूटभर हळद तुळशी मातेच्या खोडाला अर्पण करायची आहे। किती मोजून 21 चिमूट, प्रत्येक वेळी एक चिमटीमध्ये हळद घ्यायची आणि ती तुळशी मातेच्या खोडाजवळ अर्पण करत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। असे 21 चिमूटभर हळद तुम्हाला त्या तुळशी मातेच्या जवळ अर्पण करायची आहे। एक उदबत्ती ओवाळायची आहे आणि ती बाजूला लावून द्यायची आहे। बघा भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस माता ही अत्यंत प्रिय आहे आणि त्याशिवाय हळद जी आहे ती देखील भगवान श्री विष्णूंची आवडती गोष्ट मानली जाते। जेव्हा तुम्ही त्या खोडाजवळ 21 वेळा मंत्र म्हणत, अभिमंत्रित करत ती हळद अर्पण कराल तेव्हा लक्षात घ्या भगवान श्री विष्णू हे तुमच्याकडे प्रसन्न होतील, तुमची जी सेवा तुम्ही करत आहात ती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा ते तुमच्यावरती प्रसन्न असतील, तुमची सेवा ते स्वीकारतील, तेव्हा नक्कीच तुमची किती कठीण असणारी इच्छा ते पूर्ण करतील। ठीक आहे। याशिवाय दिव्यामध्ये कुठली वस्तू घालायची तर सकाळीच उठल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला देवघराच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा जो आहे तो शक्यतो तुपाचा लावा, नसेलच तर तिळीचा तेलाचा लावा। दिव्यामध्ये तुम्हाला 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत, 2 हिरवे वेलदोडे घालायचे आहेत, चिमूटभर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये केशराच्या काड्या असतील तर त्या काड्या घालायच्या आहेत, नसतील तर नका घालू, असतील तर आवर्जून घाला। सोबत तुम्हाला गुलाबाच्या 2 ते 4 लाल रंगाच्या गुलाबाच्या 2 ते 4 पाकळ्या घालायच्या आहेत, 2 भीमसेरी कापडाच्या वड्या घालायच्या आहेत आणि तुम्हाला 2 चिमूटभर त्याच्यामध्ये हळद घालायची आहे। ठीक आहे। ह्या सर्व वस्तू घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। सायंकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी 6 ते 6:30चा टायमिंग झाला की त्या वेळामध्ये दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत, वेलदोडा असेल, लवंग असेल, कापूर असेल, हे सगळं काही तुम्हाला त्या दिव्यातून एका चमच्याने काढायचं आहे, एका मातीच्या पंटीमध्ये घ्यायचं आहे, त्यामध्ये अजून 2 ते 4 कापडाच्या वड्या टाकायच्या आहेत, या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि याचा जो धूर तयार होईल तर हा धूर संपूर्ण घरभर, घरातील 4ही कोपऱ्यांना, तिजोरी, मुख्य दरवाजाकडे सगळीकडे हा धूर अर्पण करायचा आहे। अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही हा धूर म्हणजे दिवसभर अभिमंत्रित केलेल्या या वस्तू जर रात्रीच्या सुमारास, ज्याला लक्ष्मी प्राप्तीची वेळ, सांज वेळ म्हणतो, या सुमारास जर तुम्ही जाळल्या, त्याचा धूर केला तर तुमच्या घरात असलेली अवलक्ष्मी, बाधा, इडापिडा, संकट, दारिद्र्य हे सगळं काही त्या क्षणात तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल आणि या सर्व ज्या वस्तू त्याच्यात आपण टाकलेल्या आहेत त्या सर्व माता लक्ष्मीला प्रसन्न असणाऱ्या, भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न असणाऱ्या गोष्टी आहेत, ज्यांच्या वासाने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी ही साक्षात रूपाने तुमच्या घरामध्ये प्रसन्न होतील आणि जेव्हा दारिद्र्य व लक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तेव्हा नक्कीच घरामध्ये बरकत येईल, घरामध्ये सुख येईल, घरामध्ये माता लक्ष्मी येईल आणि आलेली जी माता लक्ष्मी आहे ती अखंड रूपाने आपल्या घरामध्ये स्थिर होईल। चहूबाजूने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ सुरू होईल, घरामध्ये जे धन, वैभव, ऐश्वर्य आहे ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये वृद्धी होईल। बघा प्रत्येक एकादशीला ह्या गोष्टी फॉलो करत चला, प्रत्येक एकादशीला ह्या सेवा किंवा उपाय करत चला, आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही, आयुष्यामध्ये कधी दारिद्र्य बघायला भेटणार नाही, सदैव सुख, समृद्धी हे भरभरून तुमच्याकडे राहील। अत्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये उद्याच्या दिवशी काय करायचं आहे हे सगळं काही सांगितलेलं आहे। उद्याच्या दिवशी आवर्जून याच गोष्टी करा।
या गोष्टी पाळा, अशा पद्धतीने पूजा पाठ करा. नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला लाभ होईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.